9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा झाला. पण महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये 10 ऑगस्टच्या मध्यरात्री काही कुटुंबाच्या आयुष्यात असा अंधार आला जो कदाचित कधीच दूर होणार नाही. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जबतलाई येथील निवासी आश्रमशाळेत ही आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे. रात्री साधारण 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना परिस्थिती एवढी गंभीर होत गेली की इयत्ता 6वीतील दीपिका लगडा आणि इयत्ता 8वीतील सुस्मिता मंडल या 2 विद्यार्थिनींचा धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इयत्ता 2रीतील अनु काटेरी हिचा गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. म्हणजे एका रात्रीत 3 कुटुंबाची आयुष्य उद्ध्वस्त झाले. या आश्रमशाळेत 79 मुली राहत असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची? काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विश्वजित कौसे की काँग्रेसचे मारोतराव कोवासे, 3 वेळा आमदार, एकदा खासदार राहिलेले नेते या आश्रमशाळेत रात्रीच्या वेळी वॉर्डन किंवा मुख्याध्यापक हजर राहत नसतील तर याला जबाबदार कोण? शासकीय अनुदान घेत असताना गेल्या 25 वर्षापासून साधी खाटांची सुविधा नाही. विद्यार्थ्यांना जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिलेत. संबंधित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेशही देण्यात आलेत. परंतु कारवाई झाली म्हणून त्या 3 मुली परत येणार आहेत का? जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा गौरव करतो. पण त्या समाजातील लहान मुलींना जर त्यांच्या आश्रमशाळेत सुरक्षितपणे झोपता येत नसेल तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आपण खरंच किती महत्त्व देतो?